नागपूरमध्ये आज काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे। काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांची बैठक होणार आहे। काँग्रेसकडून बैठक बोलावण्यात आली आहे। नागपूरमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे। या बैठकीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे। हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आणि काँग्रेसकडून आता बैठक होतीये। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेलेच आहेत। रोहन, काँग्रेसकडून बैठक बोलावण्यात आली आहे। काँग्रेसच्या नवनियुक्त आमदारांची बैठक या ठिकाणी होणार आहे। काय अधिकची माहिती? खरं तर नीलम, केवळ नवनियुक्त आमदारच नाही तर जे जे बडे नेते काँग्रेसमधले आहेत ते आज नागपूरमध्ये असू शकतात आणि स्वतः काँग्रेसचे प्रभारी जे आहेत ते रमेश चन्नीथिला या सगळ्यांना जे ते मार्गदर्शन करणार आहेत। आणि ज्या पद्धतीने आपण मागील काही दिवसांपूर्वी देखील प्रेक्षकांना सांगितलं होतं की काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली जे आहेत त्या वाढलेल्या पाहायला मिळत आहेत। निवडणुकांनंतर कदाचित काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष जो आहे तो देखील बदलला जाऊ शकतो आणि त्याची तयारी किंवा त्याच्याबाबतची पहिली बैठक चर्चा जी आहे ती नागपुरातून रमेश चन्नीथिला जे आहेत ते आमदारांशी आणि बड्या नेत्यांशी म्हणजे बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील या नेत्यांचा पराभव झालेला आहे, ते आता आमदार म्हणून सभागृहात नाहीये, तर ते देखील या बैठकीला येऊ शकतात अशी प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या मिळते। त्यामुळे रमेश चन्नीथिला असतील आणि हे काँग्रेसचे सगळे बडे नेते आणि आमदार जे आहेत ते मिळून कदाचित संघटनात्मक बांधणी जी आहे ती नव्याने करावी लागेल का, कारण का ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा आणि विशेषतः काँग्रेसचा जो आहे तो या निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि या पराभवाची कारणं जी आहेत ती वेगवेगळी असू शकतात आणि स्वतः जे आहे ते प्रदेशाध्यक्षांनी देखील या सगळ्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वेग आलेला आहे। आणि या सगळ्याबाबत जी आहे ती प्राथमिक चर्चा या काँग्रेसच्या बैठकीमध्ये रमेश चन्नीथिला जे की प्रभारी आहे त्यांच्या माध्यमातून आमदारांशी आणि नेत्यांशी जी आहे ती केली जाऊ शकते। त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आजच्या या बैठकीमध्ये संघटनात्मक हालचाली किंवा संघटनात्मक बदल जे आहेत ते नेमके काय काय केले जातील आणि या बदलांच्या माध्यमातून कशा रीतीने बांधणी जी आहे ती आगामी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आगामी काळामध्ये होणार आहेत या आगामी काळामध्ये निवडणुकांना काँग्रेस कशा रीतीने समोर जाणार आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आता नेमके बदलणार का आणि या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जर बदलणार असतील तर याची हालचालींना सुरुवात जी आहे ती नागपूरच्या बैठकीपासून होणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे। जी रोहन, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।